मतदारांना त्यांच्या सोसायटीमध्ये मतदान करता यावं यासाठी लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीमध्ये काही मोठ्या खासगी गृहसंकुलांच्या आवारात मतदान केंद्र तयार करण्यात आली होती। मात्र महापालिका निवडणुकीसाठी यावेळी खासगी गृहसंकुलांना वगळण्यात आलं आहे। महापालिकेची निवडणुकी स्थानिक पातळीवरची असल्यानं जर एखाद्या खासगी सोसायटीत मतदान केंद्र असेल तर मतदान प्रक्रियेवर स्थानिक पदाधिकाऱ्यांमार्फत प्रभाव टाकला जाऊ शकतो अशी भीती प्रशासनाला असल्यानं प्रशासनाकडून मतदान केंद्रांसाठी खासगी गृहसंकुलांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ठाणे महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं असून जागा वाटपाच्या जोर बैठका राजकीय पक्षांकडून सुरू आहेत। याच दरम्यान लोकशाहीचा हा उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय लगबगही शिगेला पोहोचली आहे। निवडणूक आयोगानं आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार ही तयारी सुरू आहे। त्या अंतर्गत मतदान केंद्र उभारण्यात येत आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्र बनवण्यात आली होती। त्यासाठी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली होती। सोसायटीमध्येच मतदानाची सोय उपलब्ध झाल्यानं त्याचा तेथील रहिवाशांना दिलासा मिळाला होता। परंतु आता अशा प्रकारच्या रहिवासी सोसायट्यांना आणि इमारतींना यावेळी वगळण्यात आले असल्याचं माहिती प्रशासनानं दिली आहे। ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज। ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 15 जानेवारी 2026 रोजी होत असून निवडणुकीसाठी ठाणे महापालिकेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे। शांततापूर्ण वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे। निवडणुकीचा कार्यक्रम हा लोकशाहीचा उत्सव असून या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं। निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून 23 ते 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3, 30 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत नामनिर्देशन अर्जांचं वाटप आणि दाखल करता येणार आहे। तर 31 डिसेंबर रोजी छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। उमेदवारी मागे घेण्याची तारीख 2 जानेवारी असून 3 जानेवारी रोजी निवडणूक चिन्ह नेमून दिलं जाणार आहे। अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी 3 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण प्रभाग 33 असून 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 18,41,488 इतकी आहे। सर्वात जास्त लोकसंख्या असलेला प्रभाग 25 असून लोकसंख्या 62,697 इतकी, तर सर्वात कमी लोकसंख्या असलेला प्रभाग 29 असून लोकसंख्या 38,172 इतकी आहे। ठाणे महापालिकेच्या 9 प्रभाग समितीने 11 निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 1, 2 आणि 3 यांची नेमणूक करण्यात आली आहे। 33 प्रभागात एकूण 2013 मतदान केंद्र असून प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदान केंद्र अध्यक्ष, मतदान अधिकारी 1, 2, 3 आणि शिपाई यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजाच्या अनुषंगाने 120 वाहनं उपलब्ध करण्यात आली आहेत। सीसीटीव्ही, वेबकास्टिंग सुविधा, विद्युत व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, इंटरनेट आणि संगणक प्रणाली उपलब्धता, चहापान, भोजन व्यवस्था, मतदान जागृती आणि प्रसिद्धी व्यवस्था, मतपत्रिका आणि स्टेशनरी छपाई यासाठी आवश्यक कर्मचारी वर्गही उपलब्ध करण्यात आला आहे। प्रत्येक प्रभाग समितीने कार्यालयांमध्ये 1 याप्रमाणे एकूण 9 आणि ठाणे महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्र येथे 1 अशा 10 खिडक्या उघडण्यात आल्या असून 1 खिडकी योजना येथून निवडणुकीसाठी आचारसंहिता कालावधीत उमेदवार, राजकीय पक्ष यांना सभा प्रचाराकरिता सभेची परवानगी, सभा घेण्यासाठी मैदानाची परवानगी, ध्वनिक्षेपक परवानगी, रॅली, बोर्ड बॅनर लावण्याची परवानगी, पक्ष कार्यालय उघडण्याची परवानगी, थकबाकी नसल्याबाबतचा दाखला, शौचालय वापर दाखला या सर्व विभागांचे नाहरकत दाखले उपलब्ध होणार आहेत। महत्त्वपूर्ण उमेदवारांसाठी सूचना अधिसूचना जाहीर देखील करण्यात आली आहे, काय सांगते? महापालिका निवडणुकीची आम्ही पूर्ण तयारी आमची सुरू झालेली आहे, किंबहुना जवळपास संपत आलेली आहे। यामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 2013 एवढे पोलिंग स्टेशन्स यांची संख्या निश्चित झाली आहे। कालपासून जे नामनिर्देशन पत्र वाटप आणि तो स्वीकार करण्याची प्रोसेस आहे तीही आपण सुरू केला आहे।
साधारणतः 12,600 सिव्हिल कर्मचारी, 5,500 पोलीस कर्मचारी अधिकारी यांची नियुक्ती आपण निवडणूकचे प्लॅनिंगसाठी निवडणूकचे प्रबंधनसाठी व्यवस्थापनासाठी आपण करत आहोत. या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरळीत आपण प्रशिक्षण घेणार आहे. त्यामध्ये पहिला प्रशिक्षण 27, 28, 29 तारखेला, दुसरा प्रशिक्षण 5, 6, 7 तारखेला आणि तिसरा प्रशिक्षण मतदान साहित्याचे वाटपाच्या दिवशी होणार आहे. याच्या बरोबरच निवडणूकची प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असली पाहिजे. याच्यासाठी आपला आचारसंहिता पथक VST, SST, FST यांच्या गठन आणि यांचा डिप्लॉयमेंट आपण कंप्लीट केलेला आहे. यामध्ये पोलीस डिपार्टमेंट यांची मदतीने आपण प्रत्येक गोष्टीची वर बारीक लक्ष ठेवणार आहे. तसेच आचारसंहितेचं कुठेही उल्लंघन जर होत असेल तर त्याच्या विरुद्ध जे आवश्यक कारवाई आहे ते आपण इमिडिएटली करणार आहेत. निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारांना त्यांना सोयी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना जे विविध दाखले महापालिकेमार्फत लागतात, ज्यामध्ये अनधिकृत बांधकाम न होण्याचा दाखला आहे किंवा शौचालय वापरचा दाखला आहे, महापालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून रजिस्टर्ड न होण्याचा दाखला आहे किंवा कुठली थकबाकी नसण्याचा दाखला असतो, हे सगळे दाखले, सगळे कागदपत्र त्यांना एका ठिकाणातून भेटले पाहिजे. याच्यासाठी आपली 9 प्रभाग समित्यांमध्ये एक आणि तसेच मुख्यालयामध्ये एक असे 10 आपण सिंगल विंडो सिस्टम तयार केला आहे. या सिंगल विंडो सिस्टमचा लाभ जे उमेदवार आहेत ते घेऊ शकतात. याच्याबरोबरच वोटिंग पर्सेंटेज वाढवण्यासाठी आपण स्वीप ॲक्टिव्हिटीज याचा कॅलेंडर तयार केला आहे आणि आजपासून साधारणतः 13 तारखेपर्यंत प्रतिदिवस कुठली ना कुठली आपण स्वीप ॲक्टिव्हिटी हाती घेत आहोत. यामध्ये प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया यांची मदत घेणे, आपले सिनेमा हॉल्स, आपले ऑडिटोरियम त्यांच्या माध्यमातून सतत नागरिकांना अपील करणे, शाळा महाविद्यालयाचे स्टुडंट्स आणि शिक्षक त्यांची मदतीने त्यांचे घरचे जे वोटर्स आहेत त्यांच्यापर्यंत अपील पोहोचवणे, रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन याचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक रेसिडेन्शियल सोसायटीमध्ये ही माहिती पोहोचवणे, याच्यासाठी सुद्धा आपण सूक्ष्म नियोजन केलेलं आहे. सर, पिंक बूथ देखील असणार आहे या निवडणुकीमध्ये. किती सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सुशासन सप्ताहानिमित्त विशेष कार्यशाळा संपन्न. माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनानिमित्त केंद्र शासनानं देशव्यापी सुशासन सप्ताह सुरू केलाय. प्रशासन जनतेसाठी काय करते याची माहिती व्हावी हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे. जिल्हा प्रशासनानं सर्वसामान्य जनतेला सेवा सुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. प्रशासकीय कामात पारदर्शकता, गती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनसेवा अधिक कार्यक्षम करण्यावर या कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सुशासन सप्ताहाच्या अनुषंगानं जिल्हास्तरीय कार्यशाळा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्हा प्रशासनाकडे येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण करणं हे आपलं प्रमुख काम असल्याचं सांगितलं. त्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन करणं, सार्वजनिक तक्रारी निर्गत करणं, ऑनलाईन सेवेतील विलंबता टाळून त्या पुरवणं आदी कामं गतीनं करावीत. आपल्याकडे आलेल्या नागरिकांच्या वैयक्तिक किंवा सामाजिक समस्या व्यवस्थितपणे ऐकून घेत त्यांना प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याने हसतमुखानं उत्तर देऊन त्यांच्या समस्यांचं निराकरण करावं. प्रत्येकानं कामकाज केल्यानंतर त्याचं लिखाण करणं, त्याच्या नोंदी अद्ययावत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. प्रशासन गाव की ओर ही एक अतिशय महत्त्वाची संकल्पना असून अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलं काम करण्याची संधी असल्याचंही त्यांनी सांगितलं. डिजिटल साधनांचा वापर केल्यामुळे प्रशासकीय कामात मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढते. नागरिकांना कार्यालयात न येता सेवा मिळाव्यात हे सुशासनाचं खरं यश असल्याचंही जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी सांगितलं. प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी आणि ई-गव्हर्नन्सचा वापर प्रभावी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय राखून काम करण्याचे त्यांनी निर्देश दिले. नागरिकांच्या तक्रारींचं वेळेत निवारण करणं आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणं हे सुशासनाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. या कार्यशाळेत सादर करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांचं जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केलं असून जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध शासकीय विभागांनीही अशाच प्रकारे डिजिटल प्रणालीचा अवलंब करावा अशाही त्यांनी सूचना दिल्या. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं अद्याप अधिकृत जागा वाटप झालं नाही. मात्र असं असतानाच कळवा प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष अभिजित पवार यांनी पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान आणि ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीत रॅली काढून परस्पर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कृतीविरोधात काँग्रेसनं आक्षेप नोंदवलाय. राष्ट्रवादीचं हे वर्तन आघाडीच्या भवितव्यासाठी पोषक नसून आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला वर्तन सुधारण्याचा काँग्रेस जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. आज काँग्रेस मुख्य कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून 33 प्रभागांमध्ये काँग्रेसकडे 131 उमेदवार आहेत. पार्लिमेंटरी बोर्डाच्या बैठकीत महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. मात्र महाआघाडीचं जागा वाटप झाले नाही किंवा त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणाही झाली नाही. मात्र असं असतानाच आघाडीतील सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परस्पर आपला उमेदवार जाहीर करते हे आघाडीच्या भवितव्याला पोषक नाही. आघाडीतील पक्षानं स्वतःच्या पक्षाचा उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली असती तरी चाललं असतं. अद्याप पक्षाकडून एबी फॉर्म दिला नाही. तरी अशा प्रकारे अभिजित पवार यांनी स्वतःला महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित करून जाहीर रॅली काढणं कितपत योग्य आहे आणि या रॅलीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वतः जातात असा सवाल करून विक्रांत चव्हाण यांनी आघाडीतील अन्य घटक पक्षांना खडे बोल सुनावले. याआधी लोकसभा विधानसभा निवडणुकीतही 10 वेळा फोन करून बोलवलं तेव्हा तन मन धन लावून काम केलं. काँग्रेसचा वापर करून घेतला आणि आता कार्यकर्त्यांना न्याय देण्याची वेळ आली असताना असा सवतासुभा मांडणं चुकीचं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या वागणुकीमुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. कळव्यात राष्ट्रवादी काँग्रेस रिकामी झाली आहे. मुंबऱ्यात राष्ट्रवादीची बी टीम महायुतीसाठी काम करते. कळव्यात आमच्याकडे 4 उमेदवार तयार असून तेवढे मतदारही आहेत. तेव्हा काँग्रेस कुणाच्या मागे फरफटत जाणार नाहीत असं ठणकावत विक्रांत चव्हाण यांनी 48 तासात राष्ट्रवादीने याबाबत स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा यांची संस्थानं खालचा व्हायला वेळ लागणार नाही असा इशारा देत काँग्रेसकडे स्वबळावर लढवण्याचा शेवटचा पर्याय असेल असंही विक्रांत चव्हाण यांनी निक्षून सांगितलं. हे राष्ट्रवादीचे जे अभिजित पवार आहेत युवक काँग्रेसचे अध्यक्ष यांनी आज काहीतरी फॉर्म भरला आणि असे बॅनर झळकावले महाविकास आघाडीकडचा अधिकृत उमेदवार. तर हेच सांगण्यासाठी आपल्याला बोलवलंय की अधिकृत अद्याप घोषणा झालेली नाही महाविकास आघाडीची आणि त्यामुळे हा जो बॅनर लावलेला आहे हा चुकीचा बॅनर आहे. असे बॅनर त्यांनी लावू नयेत राष्ट्रवादीने आणि त्याला अध्यक्ष राष्ट्रवादीचे आणि सौ ऋता आव्हाड उपस्थित होत्या. ही बाब चुकीची आहे. कोणाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता अशा प्रकारे एकतर्फी जर निवडणुका हे केलेल्या असतील तर आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे हेच सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. आम्ही 48 तास वाट बघणार आहोत.
त्यांनी आम्हाला नीट या संदर्भात प्रस्ताव दिले नाही तर आम्ही आमचा निर्णय घेण्यास मोकळे आहोत. तुम्ही वाचलं ना 30-35 जागांची आम्ही तुम्हाला पत्र दिले ऑलरेडी. 30-35 काय मला माहिती नाही ते 15-15 काय का